आज आपण कवितेचे प्रकार पाहणार आहोत. विशिष्ट वाङ्मय प्रकाराचा अभ्यास या आपल्या प्रथम वर्ष कला या वर्गाच्या मराठीच्या सिलेबसमध्ये आपण आतापर्यंत कविता या वाङ्मय प्रकाराची वाटचाल पाहिली. कविता या वाङ्मय प्रकाराच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भारतीय आणि पाश्चात्य विचारवंतांनी काय विवेचन केलेलं आहे, कोणत्या व्याख्या त्यांनी सांगितलेल्या आहेत, याविषयीची चर्चा आपण केली. कवितेचे घटक आपण पाहिले. आता आज आपण कवितेचे प्रकार पाहणार आहोत. तसं पाहिलं तर कवितेचे खूप प्रकार आहेत. कविता हा एक समर्थ असा वाङ्मय प्रकार आहे. मी तुम्हाला यापूर्वीच म्हटलेलं आहे की मानवाची जी मूळ अभिव्यक्ती होती ती काव्यात्मकच होती. मग हा मानव भारतीय असो, ग्रीक असो, अमेरिकन असो की युरोपियन असो, जगातल्या सर्वच धर्मांचं, देशांचं जे मूळ वाङ्मय आहे ते धर्मग्रंथ आहेत वेगवेगळे. आणि या वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये जे लिहिलं गेलेलं आहे ते काव्यात्मक स्वरूपामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि म्हणून मानवाची पहिली अभिव्यक्ती ही काव्यात्मक होती. सर्वच भाषेमध्ये कविता या वाङ्मय प्रकाराला पुरातन अशी परंपरा असल्याचं आपल्याला दिसतं. कवितेचं विशुद्ध रूप जर समजून घ्यायचं असेल, कवितेचं वैविध्य जर समजून घ्यायचं असेल, कवितेच्या स्वरूपाची व्याप्ती जर समजून घ्यायची असेल, तर आपल्याला कवितेच्या प्रकारांचा विचार करावा लागतो. आणि तेच आपण आज करणार आहोत. तुम्ही जर साहित्याच्या कालखंडांचा विचार केला तर आपण पाहिलं प्राचीन काळ, मध्यकाळ, शिवकाळ आणि आधुनिक काळ असे वेगवेगळे कालखंड आपल्याला दिसतात. हे कालखंड असे वेगवेगळे आपल्याला दिसत असले तरी हे वेगवेगळ्या कालखंडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अनुभवांचा आविष्कार आपल्याला झालेला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांचा आविष्कार त्या त्या काळातल्या साहित्यातून आपल्याला पाहायला मिळतो. कविता खरं तर दोन प्रकारची आहे. एक छंदोबद्ध आणि मुक्त छंद. हे मुख्य दोनच प्रकार कवितेचे पडतात. मुक्त छंदामध्ये एकाच प्रकारची कविता लिहिली जाते, जी मुक्त छंद असते, जिच्यात कुठलाही छंदामध्ये ती बद्ध झालेली नसते. परंतु छंदोबद्ध कवितेमध्ये छंद, वृत्त, जाती यांचे नियम पाळून पद्यरचना केली जाते. त्याच्यामध्ये चरणांची मात्रा, अक्षरांची संख्या, लयीचं बंधन, वर्णामधला नाद, त्यातील अर्थ आणि ध्वनीचे आकृतीबंध या सर्वांचा विचार करून श्रवण सुलभ अशी रचना छंदोबद्ध कवितेमध्ये केली जाते. अनेक विचारवंतांच्या मते तीच खरी कवितेची सौंदर्य निर्मिती आहे. परंतु ह्या सगळ्या छंदांच्या पलीकडे जाऊनही, वृत्तांच्या पलीकडे जाऊनही मुक्त छंदात्मक रचना अनेक कवींनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या मुक्त छंदात्मक रचनांमध्ये आशय आणि अभिव्यक्तीला विशेष महत्व आहे. कारण त्याच्यामध्ये लय, ताल, नाद, अक्षर किंवा अक्षरांची संख्या या कोणत्याच गोष्टी नाहीत. मग त्यात दुसरं काय आहे तर आशय आणि अभिव्यक्ती.
परंतु मुक्त छंदात्मक रचना या खूप उशिरा आपल्याकडे लिहिल्या गेल्या. पण त्यापूर्वी प्राचीन काळापासून ते आधुनिक, उत्तर आधुनिक म्हणजे आजच्या काळापर्यंत छंदोबद्ध रचना करणारे कवी यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये जे संत होऊन गेले वेगवेगळे, त्या संतांनी अभंग, ओव्या, भारुड, विराण्या, आरत्या, श्लोक, गवळणी, भूपाळ्या असे वेगवेगळे काव्यप्रकार निर्माण केले. त्यानंतरचा जो आधुनिक काळाची सुरुवात होती म्हणजे शिवकाळ आपण म्हणतो, पेशवे काळ, शिवकाळ. तर या काळामध्ये लावणी, पोवाडा, फटका असे वेगवेगळे काव्यप्रकार निर्माण झाले. आणि नंतर 1874 मध्ये जेव्हा म्हणजे 1818 ला इंग्रजी सत्ता आपल्याकडे भारतामध्ये आली आणि त्यांनी इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि इंग्रजी शिक्षण घेऊन पुढे आलेली पहिली विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर या लोकांची पहिली पिढी गेल्यानंतर जी दुसरी पिढी आली, त्या दुसऱ्या पिढीचे मुख्य कवी ते म्हणजे केशवसूत. या केशवसूतांना आधुनिक कवितेचे कुलगुरू म्हटलं जातं, आधुनिक कवितेचे जनक म्हटलं जातं. कारण इंग्रजी साहित्याच्या प्रभावातून कविता त्यांनी लिहिली. सुनीत नावाचा जो कवितेचा प्रकार आहे तो त्यांनी रूढ केला. इंग्रजीच्या सॉनेट वरून सुनीत हा काव्य प्रकार त्यांनी मराठीमध्ये आणला. सुनीत, गझल, हायकू असे वेगवेगळे आधुनिक काव्य प्रकार आपल्याकडे लिहिले जाऊ लागले. याच सर्व काव्य प्रकारांचा आपल्याला आजच्या तासाला थोडक्यात परिचय करून घ्यायचा. या काव्य प्रकारांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या PDF फाईल मी गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करणार आहेच, त्या तुम्ही वाचा. परंतु या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ते काव्य प्रकार समजवण्याचा, कवितेचे प्रकार समजवण्याचा मी प्रयत्न करतो, ते तुम्ही लक्षपूर्वक पहा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कवितेचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मध्ययुगीन कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ या सगळ्या संत कवींनी भक्ती साहित्याची निर्मिती केली आणि या भक्ती साहित्यामध्ये त्यांनी जो काव्य प्रकार अस्तित्वात आणला तो होता ओवी. ओवी हा मध्ययुगीन कालखंडामधला एक अत्यंत महत्वाचा काव्य प्रकार आहे. मराठी मध्ये जर तुम्ही पाहिलं पद्य वाङ्मयामध्ये म्हणजे कवितेच्या वाङ्मयामध्ये, मध्ययुगीन पद्य वाङ्मयामध्ये, तर ओवी या छंदात बरेचसे पद्य रचले गेलेले आहे. बऱ्याच संतांनी ओवी या छंदामध्ये लिहिलेला आहे. ओवी हा जो शब्द आहे तो ओवणे किंवा गुंफणे याच्याशी संबंधित आहे. एक एक शब्दांची रचना गुंफून तयार झाली ती ओवी. आणि या ओवीच्या निर्मिती मागची मुख्य प्रेरणा काय होती? भक्ती. भक्ती ही या ओवीच्या निर्मिती मागची मुख्य प्रेरणा. ज्या रचनांच्या गायनानं मन आल्हादित होतं, चित्तवृत्ती उल्हासित होतात,
त्या रचना छंद या नावाने ओळखल्या जातात. ओवी हा साधारण असाच एक पुरातन छंद आपल्याकडे अस्तित्वात आहे मराठी साहित्यामध्ये, असं ना. ग. जोशी यांनी मराठी छंदोरचना या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. असं म्हणत असताना ना. ग. जोशींनी ओवी हा एक प्राचीन परंतु प्राथमिक असा छंद आहे, अशी टिप्पणी केलेली आहे. आता ओव्या संतांनी जरी रचलेल्या असल्या तरी तुम्ही जर ओवीचं स्वरूप पाहिलं तर अभंग आणि ओवी हे सुरुवातीला थोडेफार सारखे वाटू शकतात, पण रचनात्मक दृष्ट्या त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे अभंगांचा जर तुम्ही उल्लेख करत असाल तर तुम्ही म्हणजे ओवी आणि अभंग. आता ओवीमध्ये शेवटचा चरण 4 अक्षरी किंवा 7 अक्षरी असतो आणि पहिल्या 3 चरणांमध्ये यमक जुळवलेलं असतं. अभंगाचं पण असंच आहे, पण तरी सुद्धा ओवी 2 चरणांची, 3 चरणांची, 3.5 चरणांची, 4 चरणांची अशी ओवी दिसते. ओवी हे स्त्रियांनी बनवलेलं वृत्त आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून लोकगीतं जर तुम्ही पाहिले म्हणजे वेगवेगळ्या ज्या ग्रामीण भागातील स्त्रिया आहेत त्या ज्या जात्यावर दळण दळताना बघा जात्यावरच्या ओव्या वगैरे म्हणतात, त्या शेतात कामं करताना वेगवेगळी पेरणीची वगैरे गीतं म्हटली जातात. या सर्वांच्या मागे श्रमपरिहार ही मुख्य प्रेरणा असली, मनोरंजन ही मुख्य प्रेरणा असली तरी या सर्व लोकगीतांचे जे अज्ञात असा करता आहे तो शक्यतो स्त्रीच आहे. आणि स्त्रीनेच म्हणजे वेगवेगळ्या स्त्रियांनीच या ओव्या हे लोकगीत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केलेले आहे. बघा दासबोधामधल्या ओवीचं उदाहरण दिलेलं आहे. ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती, मानस होय विश्रांती समाधान. बघा पहिल्या 3 चरणांमध्ये यमक जुळवलेलं आहे. फलश्रुती, अधोगती, विश्रांती आणि शेवटचं चरण 4 अक्षरी आहे. बघा दिसतंय का तुम्हाला? हे पहिलं, दुसरं, तिसरं असे 3 चरण आहे. हे चौथं चरण. चौथं चरण 4 अक्षरीय आणि पहिल्या 3 चरणांमध्ये यमक जुळवलंय पहा. श्रुती, गती, विश्रांती, ती 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 असं यमक त्याच्यामध्ये जुळवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अभंगामध्ये मात्र थोडं वेगळ्या पद्धतीनं लेखन केलं जातं अभंगाचं. अभंग हा कवितेचा दुसरा प्रकार. या अभंग प्रकारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अभंगाची रचना सुद्धा ओवी सारखीच आहे, पण त्याच्यामध्ये रचनात्मक दृष्ट्या फरक आहे. आता तो फरक कसा आहे हे आपण बघू. बघा देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येईल, किंवा सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. या रचनेबद्दल आपण आधी बोलू आणि मग अभंगाबद्दल. बघा अभंग हा 3.5 चरणाचा आहे. ओवी कशी 3.5 चरणाची असते? म्हणजे आता बघा ही ओवी आहे. आता ओव्या 2 चरणी, 3 चरणी, 3.5 चरणी आपल्याला दिसतात. आता ही 1, 2, 3 आणि हे 3.5 चरणांची ही ओवी आहे. पण 3.5 चरणांची ओवी असल्यावर
चौथं जे चरण आहे ते 4च अक्षरांचं आहे आणि पहिल्या 3ही चरणांमध्ये यमक साधलेलं आहे. अभंगाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर अभंगामध्ये अभंग सुद्धा 3.5 चरणाचा आहे. हा 1, 2, 3 आणि 3.5. पण अभंगाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या 3ही चरण 6 अक्षरीय. बघा, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी, हे प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक चरणामध्ये 6 अक्षर आहे पहा. आणि चौथी जी ओळ आहे ती 4 अक्षर आहे त्याच्यामध्ये. आणि हे नुसतं 6 6 6 4 अशी रचना नाहीये, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत यमक साधलेलं आहे पहा. आता तुम्ही म्हणाल इथं पहिल्या ओळीत पण यमक आहे, मग ही ओवी आहे का? तर नाही. तर तुम्ही हा अभंग पहा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. विटेवरी आणि कटावरी या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये यमक आहे. पहिल्या ओळीचा काही संबंध नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये म्हणजे बघा, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ओळीत 6 6 अक्षर इथे पण आहेत, इथे पण आहेत. इथं दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत यमक आहे, इथेही दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत यमक आहे. आणि चौथ्या ओळीमध्ये बरोबर 4 अक्षर आहेत. ही अभंगाची रचना आहे पहा. अभंगांबद्दल असं म्हटलं जातं की जे भंग पावत नाही ते अभंग, जे कधीच संपणार नाही. बघा, संत तुकारामांच्या गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकल्या होत्या त्या काळातल्या लोकांनी, तरी त्या गाथा वर आल्या. वर आल्या म्हणजे काय? संत तुकारामांनी जे लिहिलं होतं त्या गाथांमध्ये ते त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवलेलं होतं. त्या बुडाल्या म्हणजे त्या गाथा खरोखर बुडाल्या असतील, परंतु बुडवून उपयोग झाला नाही, कारण तुकारामांचे संपूर्ण अभंग, त्यांची पूर्ण रचना ही लोकांच्या मुखोद्गत होती. इतका त्यांनी प्रसार आणि प्रचार केला होता भक्ती वाङ्मयाचा संत तुकारामांनी. आणि म्हणून अभंगांना म्हटलेलं आहे की ते कधीच भंग पावत नाहीत ते अभंग. अभंग हा जो साहित्य प्रकार आहे, कवितेचा प्रकार आहे, तो मध्ययुगीन काळापासून ते आजपर्यंत खूप लोकप्रिय प्रकार आहे. ओवी अभंग हे एक रूपच आहे, पण ओवीचं मालात्मक रूप म्हणजे अभंग, असं डॉक्टर ना. ग. जोशी यांनी म्हटलेलं आहे. अभंगाची परंपरा 12व्या-13व्या शतकापासून आपल्याला पाहायला मिळते. आता जी आपण अभंगांची रचना पाहिली त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ओळीमध्ये 6 6 6 अक्षर, चौथ्या ओळीमध्ये 4 अक्षर, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये यमक. पण या पलीकडे जाऊनही 16 अक्षरांचा, 2 समचरणांचा, षडाक्षरी, अष्टाक्षरी अशा रचनेतही अभंगाची निर्मिती झालेली आहे. ही अभंगाची निर्मिती अनेक मध्ययुगीन आणि अनेक आधुनिक, उत्तर आधुनिक कवींनी त्यांच्या काव्यात केलेली आहे. आलं लक्षात तुमच्या ओवी आणि अभंग यांच्यामधला जो फरक आहे तो लक्षात आला? हो सर. आता आपण तिसरा प्रकार पाहू, तो म्हणजे आरती. आरती या प्रकारामध्ये तुम्ही जर पाहिलं तर
देवाच्या देवाला मनातल्या आर्तभावाचं वर्णन आरतीमधून केलं जातं. म्हणजे देवाला आपला जो भक्त आहे तो ज्या आर्तभावानं देवाजवळ आळवणी करतो त्याला आरती असं म्हटलं जातं. देवपूजा झाल्यानंतर भक्ताच्या मनामध्ये देवाबद्दलचं जे आर्तभावाचं वर्णन असतं, देवाचा जय जयकार त्याला सामूहिकरित्या करायचा असतो, तो भक्तिभाव आरतीच्या माध्यमातून त्याला प्रकट करता येतो. या आरतीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती. तुम्हाला माहिती का ही आरती कोणी लिहिलेली आहे? सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती कोणी लिहिलेली आहे? समर्थ रामदासांनी ही आरती लिहिलेली आहे. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, परंतु गणपतीची आरती ही समर्थ रामदासांनी लिहिलेली. बघा, आरती या शब्दाची रचनाच मुळात आर्त या शब्दापासून झालेली आहे. करुणा, संवेदना असा त्याचा अर्थ आपल्याला लावता येतो. परमेश्वराच्या सुंदर आणि साजऱ्या अशा रूपाचं वर्णन, त्याचं गुणगान, त्यानं केलेला विघ्नहार आणि त्या परमेश्वराच्या प्रती असलेला भक्तिभाव या आरतीतून प्रकट होतो. आता ह्या आरत्या कोणाबद्दल रचल्या जातात? तर त्या देवाबद्दल रचल्या जातात हे तर निश्चित आहे, परंतु गुरुस्थानी असलेल्या एखाद्या आध्यात्मिक गुरुला, व्यक्तीला उद्देशून सुद्धा या आरत्या रचल्या जातात. आरतीमुळे काय होतं? तर आरतीमुळे देव प्रसन्न होतो अशी भावना सर्वांच्या मनामध्ये असते. कारण देवाजवळ प्रसन्न मनाने, आर्त मनाने जे काय आपण, सात्विक मनानं जे काय आपण मागू ते आपल्याला मिळेलच याबद्दलची खात्री भक्ताच्या मनामध्ये असते. आणि म्हणून हे जे भक्त आहे हे आरत्या गाऊन त्यांची निर्मिती करतात किंवा परंपरेनं ज्या आलेल्या आरत्या आहेत त्या गाऊन देवाची भक्ती करतात. तुम्ही जर पाहिलं तर या ज्या आरत्या आहेत त्या साधारणतः 5 ते 7 कडव्यांच्या असतात, 15 ते 20 कडव्यांच्याही असतात, आणि काही काही तर खूप मोठ्या 40 ते 50 कडव्यांच्या सुद्धा आरत्या असतात. म वा ढोंड यांनी आपल्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की पूजा करणारा आरती गातो आणि इतर भक्त त्यात सहभागी होतात किंवा त्याचं ध्रुपद आळवतात. आरतीच्या गायनाला मृदुंग, पखवाज, टाळ, तास यांची साथ असते. तुम्ही जर आरत्या पाहिल्या असतील, आपण आरती आपल्या घरी म्हणतो,
देवाजवळ आरती गातो, परंतु बऱ्याचशा गावांमध्ये असलेल्या मंदिरात होणाऱ्या, एखाद्या सप्ताहात होणाऱ्या ज्या आरत्या आहेत त्या जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्या, ऐकल्या, त्यांचं निरीक्षण केलं, तर तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला जर संगीताचं थोडंफार ज्ञान असेल तर तुमच्या लक्षात येईल की या ज्या आरत्या आहेत त्या वेगवेगळ्या चालींवर म्हटल्या जातात आणि साधारणतः दादरा नाही तर केरवा या तालामध्ये त्या गायल्या जातात. बघा तुम्ही, तुमचे कुणी संगीताचे जाणकार असतील किंवा कोणी संगीताचे शिक्षक असतील, त्यांना तुम्ही विचारा की आरत्या कोणत्या तालात गायल्या जातात. आरत्यांची रचना जर आपण पाहिली तर मुळात त्या गाणं गाण्यासाठीच तयार झालेल्या असतात. म्हणून बघा, मुक्त छंदामधली आरती तुम्हाला सापडणार नाही, कारण मुक्त छंदात्मक रचनेला लय नसते, ती तालबद्ध रचना होऊ शकत नाही, ती गेय रचना होऊ शकत नाही मुक्त छंदातली रचना. आणि म्हणून आरती सारखी रचना किंवा ओवी असेल, अभंग असेल, या छंदोबद्ध रचना आहे, म्हणून या गाणं शक्य आहे. आरतीमध्ये जी रचना असते ती बहुतेक वेळा अक्षरांच्या ऱ्हस्वीकरणा किंवा दीर्घीकरणातूनच केली जाते. आणि त्यामुळेच ती खऱ्या अर्थानं गेय होती. बघा तुम्ही, आरत्या या अक्षर छंदामध्ये नाही तर जातीवृत्तामध्ये बसवल्या जातात, तशा नसल्या त्या तर तशा त्या बनवल्या जातात, शब्दांची मोडतोड केली जाते, परंतु त्यांना विशिष्ट छंदामध्ये बद्ध केलं जातं. तेव्हाच खऱ्या अर्थानं या आरत्या गेय रूप धारण करतात. आता बघा, आपण 3 वेगवेगळे कवितेचे प्रकार पाहिले: ओवी, अभंग, आरती. आता पुढचा जो प्रकार आहे तोही मध्ययुगीन कालखंडामधला आहे आणि तो आहे विरहिणी. बघा, ईश्वराविषयीची विरह भावना व्यक्त करणारे गीत म्हणजे विरहिणी. यांनाच विराणे असं पण म्हटलेलं आहे. विराण्यांचं लेखन करणारा संत कोण? संत ज्ञानेश्वर. त्यांच्या विराण्या खूप प्रसिद्ध आहेत, पण त्यांना विरहिणी असं म्हटलं गेलं. विरह हा मूळ शब्द त्याच्यामध्ये आहे. विरह, विरह म्हणजे दुरावा. हा जो विरह आहे तो कुणामध्ये आहे? देव आणि भक्त, परमेश्वर आणि भक्त या दोघांमध्ये हा विरह आहे. आणि एखाद्या व्यक्ती, आपल्या आवडत्या व्यक्तीशी जर आपला विरह, दुरावा निर्माण झाला तर आपलं मन हे दुःखी होतं. त्या व्यक्तीबद्दलच्या भावभावना आपल्या मनामध्ये उचंबळून येतात. विरहिणीमध्ये सुद्धा तशाच भावना त्या भक्ताच्या मनामध्ये, ईश्वराविषयीच्या भावना त्या भक्ताच्या मनात जागृत झाल्या, कारण ईश्वरासोबतचा भक्ताचा विरह निर्माण झाला. आणि मग त्या देवाला भेटण्याची तगमग व्यक्त करणाऱ्या या विरहिण्या, देवाच्या भेटीची आस, इच्छा,
आकांक्षा, महत्वाकांक्षा त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि या देवाला भेटण्याच्या तगमगीला विरहिणीतून तो व्यक्त करतो. या विरहिणी कवी कवयित्री अशा दोघांनी लिहिलेल्या आहेत संत साहित्यामध्ये. देवाच्या सगुण भक्तीबरोबर निर्गुण आणि निराकार प्रीतीची भावना व्यक्त करणाऱ्या विराण्या या अनेक संत कवी कवयित्रींनी लिहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्ञानदेवांच्या विराण्यांचा उल्लेख करता येतो. ज्ञानदेवांच्या विराण्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये परमेश्वर भक्तीचं चिंतन आहे, परंतु ज्ञानदेवांची भक्ती ही मधुरा भक्ती होती. या मधुरा भक्तीच्या प्रकारामध्ये या विरहिण्या मोडतात. विरहिण्यांच्या संदर्भामध्ये प्रभा गणोरकरांनी लिहिलंय की मधुरा भक्तीत भक्ताने प्रेयसीची किंवा पत्नीची भूमिका घेतलेली असते व ज्याप्रमाणे एखादी विरहार्थ कांतासक्त स्त्री आपल्या प्रियकराच्या वियोगाने व्याकुळ होऊन त्याला आर्त हाका मारेल, त्याला विनवील किंवा त्याच्या विरहामुळे होणाऱ्या अवस्थेचे वर्णन करेल, त्याप्रमाणे भक्ताने ईश्वर या कांताबद्दल, सख्याबद्दल होणारी मनाची तडफड काव्यात व्यक्त केलेली आहे. बघा, ईश्वर पती आणि भक्त प्रेयसी किंवा पत्नी, आणि मग या दोघांमधला जो विरह भाव आहे तो इतक्या उत्कट पातळीवरचा आहे किंवा इतक्या तीव्रतेचा आहे. विराण्यांमध्ये परमेश्वराबद्दलचा रतिभाव आणि त्याच्या विविध भावछटा, प्रेम, राग, लोभ, अनुराग या व्यक्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तुमच्या लक्षात आलं असेल की भक्ताच्या मनातल्या उत्कट प्रेम भावाचं दर्शन या विरहिण्यांमधून घडतं. आर्तता, उत्कटता, सूचक किंवा प्रकट शृंगार आणि नादानुकूल रचना असे काही विशेष या विरहिण्यांचे सांगितले जातात. अशा प्रकारे आपण या 4 वेगवेगळ्या प्रकारांबद्दल आज आपण बोललो. पुढच्या तासाला आपण गवळण, भारुड, पोवाडा, लावणी, सुनीत आणि गीतकाव्य या प्रकारांबद्दल बोलू. पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी आपला हा पिरियड होईल, याची नोंद तुम्ही सर्वांनी घ्यावी.